ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार दगडू सपकाळ उद्या शिंदेंच्या शिवसेनेमध्ये करणार प्रवेश. मुलीला उमेदवारी न मिळाल्याने होते नाराज. कुठल्याही खासगी व्यक्तीला धारावी दिलेली नाही. SRA आणि DRP मिळून धारावीचं पुनर्वसन करणार आहेत. विरोधकांच्या आरोपांना फडणवीसांचं उत्तर. आम्ही करून दाखवलं असे बोर्ड लावून आमच्या कामाचं श्रेय घेतलं. शेजारच्याचं पोरग कडेवर घेतल्यानं आपलं होत नाही. फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला. मबिया सरकारनं मंजूर केलेली कामं अजून झालेली नाहीत. सरकार पाडलं नसतं तर तुम्हाला दररोज पाणी दिलं असतं. छत्रपती संभाजीनगरच्या पाणी प्रश्नावरून उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर घणाघात. अजित पवारांकडून मेट्रो आणि PMPLचा मोफत प्रवास करण्याची घोषणा. कॅबिनेटमध्ये चर्चा व्हायला हवी होती, चंद्रकांत पाटलांचं विधान. तर निर्णय महापालिकेबाबत, त्यात कॅबिनेटचा काय संबंध आहे, अजित पवारांचं उत्तर. परिंदे को मिलेगी मंजिल एक दिन, ये उनके फैले हुए पंख बोलते हैं और वही लोग रहते हैं खामोश अक्सर जमाने में जिनके हुनर बोलते हैं. पिंपरीतल्या सभेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं अजित पवारांवर प्रत्युत्तर. पुण्यात सुप्रिया सुळे आणि अजित पवारांनी केला एकत्र जाहीरनामा प्रकाशित. भविष्यात काय होईल हे सांगता येत नाही. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांबाबत अजित पवारांचं वक्तव्य. शिवतीर्थवर 20 वर्षांनंतर पहिल्यांदाच राज आणि उद्धव ठाकरेंची जाहीर सभा. शिवाजी पार्कवर होणाऱ्या सभेचा टीझर समोर. गणेश नाईकांनी थोपटले एकनाथ शिंदेंविरोधात दंड. काही लोकांचा वयानुसार प्रॉब्लेम म्हणत श्रीकांत शिंदेंचा गणेश नाईकांवर पलटवार. टीकेनंतर तुषार आपटेंचा स्वीकृत नगरसेवकपदाचा राजीनामा. तुषार आपटे बदलापूर शाळेतील लैंगिक अत्याचार प्रकरणातील सहआरोपी. अमरावतीत भाजप आणि रवी राणांच्या युवा स्वाभिमानीची युती तुटली. युवा स्वाभिमानीचे उमेदवार असलेल्या 6 जागांवर अपक्षांना भाजपने दिला पाठिंबा. अमरावतीचे भाजप जिल्हाध्यक्षांनी दिली माहिती. मुंबई महाराष्ट्राचीच आहे हे ठणकावून सांगणं गरजेचं आहे. मुंबईत मराठी अस्मितेचा मुद्दा या निवडणुकीत गाजतोय. मुंबईचे प्रश्न कळायला मुंबईकर असायला लागतं, पण राज्याचे कारभारी मुंबईकर नाहीत असं म्हणत ठाकरेंनी एक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला. त्याला फडणवीसांनी जोरदार उत्तर देत ठाकरेंनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं. त्यामुळे ठाकरे फडणवीसांमध्ये मुंबई आणि मराठीच्या मुद्द्यावरून जोरदार जुंपल्याचं दिसतंय. मुंबईमध्ये मुंबईकरांना काय पाहिजे हे मला असं वाटतं मुंबईत तुम्हाला तिथे जन्माला आल्याशिवाय कळणार नाही. होय, माझा जन्म मुंबईमध्ये झाला नाही, पण ही मुंबई माझी कर्मभूमी आहे. आणि म्हणून या मुंबईच्या विकासाचा जो ध्यास आम्ही घेतला, या मुंबईला बदलवून दाखवण्याचं काम आम्ही केलं. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत सुरू झालेली ही राजकीय मी मुंबईकर मोहीम. ठाकरे बंधूंनी एकत्र येत मराठी आणि मुंबईच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली आहे. या सत्रात 2 दिवसांपूर्वी झालेल्या मुलाखतीत राज ठाकरेंनी फडणवीसांचं थेट नाव घेत त्यांना मुंबई बाहेरचं ठरवलं. देवेंद्र फडणवीस नागपूरचे, अजून बाकीचे सगळे बाहेरचे. आता उदाहरणार्थ समजा तुमचा कुठचा काय गृहनिर्माण मंत्री किंवा अजून कुठचा PWD मिनिस्टर किंवा अजून कोणतरी हे बाहेरचे ज्यावेळेला येतात, ते ज्यावेळेला मुंबईत येतात त्यावेळेला त्यांना प्रश्न पडतो, सारा प्रॉब्लेम काय शहराचा? रस्ते आहेत, हॉस्पिटल आहेत,
दिवे आहेत, शाळा आहेत, कॉलेजेस आहेत, पाणी आहे 24 तास. इथले प्रॉब्लेम काय आहेत? कारण तो कंपॅरिझन करतोय त्याच्या रस्त्यांशी, त्याच्याकडच्या लोडशेडिंगशी. राज ठाकरेंच्या या थेट हल्ल्यानंतर घायाळ झालेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील आपण सर्टिफाईड नागपूरकर असल्याचं सांगत ठाकरे बंधू आणि त्यांच्या राजकारणावर गुरुवारी जोरदार प्रहार केला. आता जे मुंबईला जन्माला येऊन आता म्हातारे व्हायला लागले तरी विकास करू शकले नाही, ते काय विकास करणार आहेत? जो काही विकास बघा, एक गोष्ट तर मान्य करावी लागेल, मुंबईच्या विकासामध्ये पहिलं नाव कोणाचं घेतलं जात असेल तर ते नितीन गडकरींचं घेतलं जातं, ज्यांनी 55 उड्डाणपूल तयार केले, वरई बांद्रा सीलिंग तयार केली, आणि त्यानंतर मुंबईचा 360 डिग्री विकास हा मोदीजींच्या नेतृत्वाखाली मी आणि एकनाथ शिंदेंनी केला. पण आता देवेंद्र फडणवीसांनी त्याच्या पुढे जाऊन थेट शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरेंचा जन्मस्थळाचा उल्लेख करत ठाकरेंना डिवचलंय. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापेक्षा जास्त मुंबई कोणाला माहिती होती का? मुंबईची पल्स, मुंबईची नाडी कोणाला माहिती होती का? त्यांचा जन्म पुण्याला झाला होता, त्यांचाही मुंबईत झाला नव्हता. आणि मुंबईमध्ये जन्मलेले जे स्वतःला सांगतात आम्ही मुंबईत जन्मलो त्यामुळे आम्हाला मुंबई माहिती आहे, आता जन्मून तुम्ही जवान झाले, म्हातारे व्हायला निघाले, तरी मुंबईमध्ये तुम्ही काय केलंय दाखवा ना. आता फडणवीसांनी थेट बाळासाहेबांच्या इतिहासाच्या नोंदी काढायला सुरुवात केल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेकडून अपेक्षेप्रमाणे पलटवार केला गेला. बाळासाहेब ठाकरेंचा इतिहास काढण्याचा तुम्ही भानगडीत पडू नका, त्या खोदकामात तुम्हीच गाडले जा. फडणवीस साहेब, तुमचा स्टार प्रचारक मुंबईत येऊन तुमच्या थोबाडीत मारून गेला अण्णामलाई, बरं का? आता तुम्ही त्याच्या लुंगीमध्ये तोंड लपवणार का? सांगा ना. 29 महानगरपालिकांमध्ये प्रचाराची रणधुमाळी सुरू असली तरी सगळ्यांचंच लक्ष मुंबई महानगरपालिकेकडे लागलंय. कारण मुंबईत महायुती विरुद्ध ठाकरे बंधूंचा सामना होतोय, त्यामुळे मुंबईवरून थेट दिग्गज नेत्यांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळतंय. प्रचाराच्या शेवटच्या दिग्गज नेत्यांच्या सभा मुंबईत होणार असल्यानं ठाकरे विरुद्ध फडणवीस यांच्यातलं वाकयुद्ध आणखी तीव्र होणार हे निश्चित आहे. त्यामुळे आता बाळासाहेबांच्या इतिहासातील आणखी कोणते संदर्भ बाहेर येतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई.